हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असणार. तर आफ्टरनूनची वेळ झाली आणि आज आमचा तुळशी विवाह. तर काल बघितलं असेल माझा पहिला मिनी ब्लॉग. थोडाफार समजून घ्या, कारण का पहिल्यांदाच बनवला मिनी ब्लॉग. आणि शेअर करा, आणि ज्या नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा. तर चला आजचा ब्लॉग बघा. आज आहे तुळशी विवाह. तर काल मी गेलते जासायला सर्व आणलेलं आहे. फक्त आता तुळशी तुळस आणि देवारा पण सकाळी धुतला मी, म्हणजे थोडा पुसून ठेवला. आणि आता तुळशी जराशी घासून घेते आणि रांगोळी वगैरे काढून घेते. ते तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. उंदीर आला तर त्याच्यामुळं मग रूममध्ये आणून ठेवला. हॉलबिलचे साफसफाई केली. आता घेते धुवून, तुळस घासून घेत आहे. हे चिमू, हे चिलू, काय नाही च खायला. घेते घासून. पहिले घासून घेते, नंतर सर्व लादी वगैरे पुसायचे. पाणी नेते जरासं, थोडंसं बादलीत पाणी घेऊन जाते, जास्त पण नाही घेऊन जात. धुते चकाचक, कारण की इथं जाम माखलं आहे त्याच्यामुळं. धुते नंतर भेटते तुम्हाला. इकडं वातावरण थोडं याच्यातच पाणी नेत आहे, कारण का जास्त वजन नाही उचलायचं.
काय झालंय तुळशी धुवून आता ठेवते. व्हिडिओ काही बरोबर नाही आली, ह्या आले खिडकीमध्ये आले त्याच्यामुळं. आता घेतले लादी पुसायला, पटापट लादी पुसते आणि मग भेटते तुम्हाला. काहीच आता रूम साफ झाला आहे, हॉल पण साफ झाला आहे, किचन पण साफ केलं आहे. आता बाहेरचा पण केलं आहे साफ. आता पटापट झाडू मारून घेते. इथं तर तुळशी तर सुकलं आहे, आता इथं पटापट झाडू मारून घेते. आता मस्तपैकी झाडून घेतलं आहे. आता फुलं फोडते पण काढायचे, आता फुलं काढून घेते. आहेत तेवढी तर फुलं काढून घेते. अनंताचं फूल खूप दिवसापासून बघवतो, आज भेटला. आता फुलं तोडून झाल्यावर भेटते. काहीच फुलं तोडलेत आणि आई गेल्यात जरा बसायला, त्याच्यामुळे आई दिसत नाही. बाबाई लस्सी आणि केळी दिलेत. बाबा आलेत ना कामावरून, तर बाबाची लस्सी आणली. ब्लॉगमध्ये दिसत नाही कारण का आई गेल्यात जरा बसायला आत्यांच्या इकडे, आणि आता मी घेतले लस्सी प्यायला. तर संध्याकाळी तुम्हाला सर्व दिसतीलच. नाही आल्या, लेट झाला तर मग मलाच पूजन करायला लागेल. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. चल. गुड इव्हिनिंग गाईज. आता इव्हिनिंगचा टाईम झाला आहे आणि आता ठेवला आहे चहा आणि तुळशीची तर थोडीफार सजावट केली. आई पण अजून आल्या नाही, तोपर्यंत सर्व उसाचं दांडका वगैरे लावून घेते. तुळशीला सगळी सजावट करून घेते. मग आई आल्यावर मग आपण तुळशींचे लग्न लावतो. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. रांगोळी काढले म्हणजे इकडं पण काढले आणि तुळशीला हळद कुंकू आणि अशी थोडीफार रांगोळी काढली. कलरच भेटत नाही. सगळं सामान वगैरे काढून घेते. आई आल्या ना असं वाटते, त्या घरात बघू, थांबा बघून येते. मी काल आणलेले हार आणि ओटीचा सामान, नारळ वगैरे काढून ठेवते. ते एवढं तर सामान काढून ठेवलं आहे. अजून काय लागते ते बघायला लागेल. आता घेतला मी चहा प्यायला. ते गायचं आता चहा वगैरे पिला आहे. आता तुळशींचा लग्नांचा सगळं करून घेते, हार वगैरे लावून घेते. बाबा बाबा आई आल्या. ठेवू का? आई पण अजून आले. काही जास्त काय थोडासा पूजन केलं आहे, म्हणजे पूजन नाही केलं, थोडासा मांडामांडी करून ठेवली. तर आई आल्यावर आपण दिवे वगैरे लावू, ते एवढी पूजा हे करून ठेवले मांडामांडी करून. मलाच नाही माहिती मी बरोबर केले का नाही, तर मला कमेंटमध्ये सांगा कसं केलं आहे ते. मग सगळं काम झालं आहे, कपडे वगैरे सगळे जुलून झाले आहेत. आईंचा पण कपडा जुलून ठेवतो आहे आणि मग भेटते. दिवाबत्ती झाली, बाहेरचं दिवे पण लावले. मग तुळशीला पण दिवे लावून घेतले. आई का अजून आल्या नाही. चांदोबामा क्लायमेट कसला भारी झाला आहे. आई आल्या, 7 वाजले तर नाही येता येता. 6:30 का 7 वाजले, बघ 6:30 वाजल्याने येता येता. तर नारळ वगैरे फोडून घेतात. घ्या सगळा तुळशीनेच ठेवलाय तो, सगळा ठेवला, फक्त तुम्हाला नारळ फोडायला लागेल तेवढंच. किती वेळेला फेऱ्या मारल्या मी. दिगोऱ्याची कशी आल्या तर करून पहिले कापूर आणलाय मी 2-3 लाख.
तांदूळ नाही आणला. तांदूळ आणू पहिले पोरा. दगड झालं ना ते. आहे चांगलं ना. चार बाजूला चार बाजूला. तुला फक्त पाणी टाकून गेल तर मी घसली मग जराशी तिला. ना घसली नाही. नाही आया बिया हे झालं ते नाही निघणार. ते असं करायला लागलं. तांदूळ आणलं बा. आई नसल्यावर घर खाली खाली बघते बा. आता आवड तांदूळ घेतल्यानंतर बोलते. या नाही आवडत नाही जरासं बस झालं. नाही त्यांना कुंकूच नाही. सगळ्या त्या तुळशीला रंगवून ठेवली ती. साधा सिंपल आपला. असंच करायचं असतं. ते काय ढकली ढकली करून काय फायदा. त्यानं तेल वाटलंय मी. जेलू खावायला दिला का नाही. ते काय झालेलं आमचा तुळशी विवाह संपन्न. तर ते आल्यावर बघू काय होतंय. चला आता ते आल्यावर आपण भेटू. त्यांना सांगा पटांगरा आणायला. बघू आता पटांगरा आणताना का नाही. त्यांना तर टाईम झाला आहे. गेले तर जातील. तर ते आल्यावर ब्लॉग कंटिन्यू करू. तोपर्यंत मी जेवण बनवून घेते. बाहों पे राहों का नाम